आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. थँक्यू. घ्या ना. हो. हा मनू बोल. हॅलो दादा, कुठे आहेस तू? मी आहे इथेच. बोल ना, काय झालं? तू जिथे कुठे असशील तिथून आत्ताच्या आत्ता घरी निघून ये प्लीज. अगं पण हॅलो, सॉरी श्रुतिका, मैत्रीचा फोन आला, मला जावं लागेल जरा. सर हाँ ठीक है, मी येतो, बोलून घेतो. सर साइन प्लीज. फाइल चेक केली आहे? क्रॉस चेक केली आहे? हो. काय झालं? नाही, काही नाही. नाराज आहेस का? नाही. मग माझ्याकडे बघत का नाहीयेस? नाही, असं काही नाहीये. असं काही नाही म्हणतीयेस, पण बघतही नाहीयेस. अच्छा, मी तुझ्या घरी येऊन गेलो पण न जेवताच गेलो म्हणून रागवलीस? आम्ही गरीब माणसं आहे सर. आम्हाला असं वाटतं की आम्हाला ज्यांच्याबद्दल आदर आहे त्यांनी आमच्या घरी यावं. मग मी आलो होतो. हो, आला होतात ना सर. असंच काही लोक येतात आणि न जेवता अन्नाचा अपमान करून निघूनही जातात. कदाचित त्यांना आमच्या घरी जेवणं कमीपणाचं वाटत असेल. प्लीज, मी श्रीमंत गरीब वगैरे असा कुठलाही भेदभाव मानत नाही. आणि तसं जर असतं तर मी तुझ्या हातचा किमा खाल्लाच नसता. मी तुझ्या घरी जेवणासाठीच आलो होतो, पण मैत्रीचा फोन आला म्हणून. जाऊ द्या ना सर, जे काय समजवायचं होतं ते मी स्वतःला समजवलंय. तुम्ही उगाच कशाला विषय वाढवताय? कुणीतरी म्हटलेलं आहे सर, समोरच्याशी मैत्री करण्याआधी स्वतःची पात्रता ओळखायला हवी. मी जर आधीच माझी पात्रता ओळखली असती तर हा दिवसच आला नसता. हे बघ, मी जे काही वागलो त्याबद्दल आय एम रिअली व्हेरी सॉरी. हा, मी तुला आज एक प्रॉमिस करतो की मी आज तुझ्याबरोबर तुझा डबा शेअर करणार आहे. आता तरी काय बोलणार आहेस का अजूनही श्रीमंत गरीब ह्याच गोष्टी करत राहणार आहेस? आय होप तू आज टिफिन घेऊन आली असेल. हो. आज काय स्पेशल आणलंय? मी आज स्वीट डिश आणली आहे. पण तुम्ही नक्की खाणार ना? ऑफकोर्स खाणार. सॉरी. आता सॉरी कशासाठी? मी मघाशी थोडं रागावून बोलले म्हणून. त्या रागातच तुझी माझ्याबद्दल असलेली मला आत्मीयता दिसली. एनिवे, ती स्वीट डिश मला आजच खायला मिळणार आहे ना? हो, मी लगेच घेऊन आले. बोलताय. एक गुड न्यूज आहे. काय झालं? राघवेंद्र मी आणलेलं स्वीट खायला तयार झालाय. काय सांगतेस? ही तर खरंच गुड न्यूज आहे. पण तो एवढ्या लवकर तयार कसा झाला? काय केलंस तू? काही नाही रे, नेहमीच माझा इमोशनल ड्रामा. ग्रेट यार. आता ते स्वीट त्याचं काम करणार आणि तुला सगळ्यात महत्वाचं काम करायचंय. आपल्याला हवे तसे फोटो काढायचे. स्वतःहून लग्नाला तयार झाला तर ठीकच, नाहीतर मग त्याच फोटोचा वापर करून त्याला ब्लॅकमेल करता येईल. हो, आहे माझ्या लक्षात. बरं आई, तू आता स्वीट खायला तयार झालाय तर त्याला लगेच आणून देते. चल बाय, नंतर बोल. ऑल दी बेस्ट. ओके. हे घ्या सर, पटकन खाऊन घ्या. हो हो, एवढी काय घाई आहे? कसं आहे ना सर, तुम्ही स्वीट डिश खाण्यासाठी होकार देणं हे माझ्यासाठी देवाने कौल दिल्यासारखं आहे. त्यामुळे तुमचा विचार पुन्हा बदलण्याआधी मला तुम्हाला स्वीट डिश खाताना पाहायचंय. म्हणून लवकर खाऊन घ्या. आणि तुझा माझ्याबद्दलचा गैरसमज दूर होण्यासाठी मला ते खायचंय.
तुम्ही परदेशात शिकायला गेल्यापासून दादासाहेबांनी त्यांची आवडती शेवयाची खीरच खायची बंद केली. आज मनसोक्त शेवयाची खीर खाणार आहेस तू दादा. चल 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 कर. सॉरी मनु, तुझ्या सुखासाठी मी हा नवस आयुष्यभरासाठी केलाय. घ्या ना सर, खाऊन घ्या. काय झालं सर? सॉरी श्रुतिका, मी ही स्वीट डिश नाही खाऊ शकणार. का सर? मी मैत्रीसाठी नवस केला होता आणि तेव्हा असं बोललो होतो की माझा नवस पूर्ण झाला की माझ्या आवडीची ही शेवयाची खीर कायमची सोडून देईल. ठीक आहे सर, पण फक्त टेस्ट करायला काय हरकत आहे? आय एम सॉरी सर, मी सांगते म्हणून. सॉरी श्रुतिका, प्लीज मला माफ कर. या बाबतीत जर तू माझ्या भावना समजून घेतल्या तर तुला कळेल मी असं का बोलतोय ते. मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? मला दिलेला शब्द दादा शेवटपर्यंत पाळत होता हे ऐकून मन भरून आलं. खरं सांगू मॅडम, श्रुतिका जरी त्यांच्या आयुष्यात आलेली असली ना तरी त्यांच्या मनात तुमचं स्थान कायम होतं. तुमच्यापेक्षा त्यांनी कोणाला जास्त महत्व दिलं असेल मला नाही वाटत मॅडम. मलाही आत्ता कळतं. मग पुढे काय झालं? त्यानंतर तिने राघवेंद्र सरांना इमोशनल ब्लॅकमेल करायचं ठरवलं आणि आपल्या कंपनीचे युनियन लीडर तुम्हाला भेटणार आहेत सर. आपण त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्यात ना? हो, काही गोष्टी तर त्यांना मागायच्या अगोदरच मिळाल्यात, म्हणून ते तुमचा सत्कार करणार आहेत. त्याविषयीच त्यांना बोलायचं असेल. असं असेल तर त्यांना प्लीज थांबवा. मला या अशा गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. सर, कामगाराचाही हट्ट आहे. ठीक आहे, ते ऐकणारच नसतील तर मी मैत्रीशी बोलून देतो, कारण तिनेच मला त्यांच्या मागण्या मान्य करायला सांगितल्या होत्या. बघू, तिलाच पाठवून देईन तिकडे. सर, ही आयडिया चांगली आहे. सर, हीच फाईल मागवली होती का तुम्ही? सर, मी निघतो. मला काही फॉरेन डेलिगेट्सना भेटायचे. ओके.